पेट दुख रहा। आज तो पता नहीं क्या हो गया, इतना क्यों दुख रहा। रोज तो इतना नहीं दुखता था, थोड़ा सा दुखता था बस बंद हो जाता था। आज तो कुछ ज्यादा ही दुख रहा। अरे बाप रे, ये भी नहीं घर पे, कहाँ गए? ए जी, कहाँ गए? मम्मी जी, अरे ये तो भजन में गए। ये तो भजन में गए दोनों माँ बेटे। पापा जी भी उधर ही गए होंगे। अब क्या करूं मैं? अब कैसे जाऊं मैं? कैसे जाऊं? किसको बुलाऊं? अब किसको बुलाऊं मैं? अभी भजन में जाना था इनको। अभी मेरा पेट दुखना था, बहुत तेज दुख रहा। सहन नहीं हो रहा मेरे से, सहन नहीं हो रहा मेरे से। अरे सुन भाई, क्या हुआ? परेशानी है क्या कोई? अच्छा हुआ पापा जी इधर आइए। पापा जी इधर आइए। सुन भाई, क्या हुआ? कोई तकलीफ है क्या? ये अपना कल्पेश भजन में गया, कल्पेश भी और तुम्हारी सास भी भजन में गए, क्यों, क्या हुआ? पापा जी मेरा पेट बहुत दुख रहा है पापा जी, सहन नहीं हो रहा मेरे से, बहुत ज्यादा दुख रहा। आप बुला के लाओ, अब इनको और मम्मी जी को बुला के लाओ जल्दी से, बहुत पेट दुख रहा मेरा, कुछ करो जल्दी। पापा जी जल्दी जाओ, मम्मी जी को बुलाओ, इनको बुलाओ। जाता हूँ, बुलाता हूँ। बहू शांति रख। पानी दो क्या? पानी दे दो क्या? पानी पिएगी क्या? नहीं पापा जी नहीं, पानी नहीं दो, पहले आप मम्मी जी को जल्दी से बुला के लाओ और इनको बुला के लाओ जल्दी से, मेरे को कुछ नहीं चाहिए, जल्दी से मम्मी जी और इनको बुला के लाओ। अच्छा ठीक है, मैं जाता हूँ, जल्दी से उनको बुला के लाता हूँ सबको। बेबी घरी चाल पटकन, कल्पेश चाल बापू घरी। सुनबाईचं पोट जास्त दुखून राहिलं म्हणते, लय सहन नाही होऊन राहिलं सुनबाईकून, चला बरं पटकन घरी चला। ओय मारी मा, आता रातच्यानं पोट दुखून राहिलं काय रे देवा, भगवंता मैया रे, आता काय करू बापा? बेबी बाई काही नको करा, चला पटकन। ओ मारी मा चल। होते काय बापा डिलिव्हरी हिच्या सुनीची आता गणपती मध्ये? तसंच वाटते बिमला ताई, होते वाटते आता, जास्त दुखून राहिलं म्हणते म्हणजे तर होई ना, डिलिव्हरी होते आता तिची। अरे बोल्या, काही ट्रॅक्टरची गरज पडन तर चाल बरं। ट्रॅक्टरात ज्ञान का विजय भाऊ, नेवाची गरज पडन तर ट्रॅक्टरात खडंग दचके किती लागन? धनंजयची गाडी असेल ना? धनंजय असेल ना गाडी? आणली असेल ना सोबत? असेल ना इथंच गावातच उभी असेल ना तुझी गाडी? हो आहे ना, आहे माझी गाडी, काम घेऊन पडलं तर मी करतो तयार, माझी गाडी हाय, टेन्शन नको घ्या, आहे गाडी माझी आहे। पडनच काम काऊन नाही पडणार? त्याच्या घरी का गाडी आहे का? नेवा लागन, शहरातल्या दवाखान्यात नेवा लागन, पडतेच काम। धनंजय जाय बरं, जाय तिथं जाय, 2-4 जण जा बरं, काम पडलं का पटकन गाडी सुरू करून गाडीत बसून तिथे दवाखान्यात घेऊन जा बरं रे, जा 2-4 जण जा बरं, तिथं जा, हाय तर बाकीचे हाय इथं करतेच बाकीचे भजन। करा आपण सुरू ठेवा भजन, घ्या जा 2-4 जण चालले जा आणि बाकीचे भजन सुरू ठेवा। घ्या भाभी, घ्या भाऊ, करा सुरू करा भजन आपले, बंद नको ठेवा भजन, घ्या सुरू, त्याचं ते काम करते, आपल्या भजनाचं काम आपण करू। करा सुरू करा भजन। कल्पना तू चलती रहे, ऐसे बैठ मत, चलती रहे। नहीं मामी मेरे से नहीं होता, नहीं होगा मेरे से, चलना नहीं होगा, बहुत ज्यादा दुख रहा मामी, ज्यादा दुख रहा, कमर पे दुख रही, बहुत ज्यादा दुख रहा मेरा, नहीं हो रहा मेरे से, चलना नहीं होगा। इथं सकाळीच पासून दुखून राहिलं शांते भेद्रू, सकाळीच पासून म्हणे ते, सकाळी म्हणे माय दुखू येऊन राहिलं म्हणे मागून पुढून, आता दुखतच राहते तरी मी म्हटले तिले चल दवाखान्यात। म्हटली बोला ना तेरे को मैंने सुबह चल दवाखाना, क्या बोल रही थी कि नहीं बहुत 8 दिन से दुख रहा, तो दुखेगा ठीक हो जाएगा अशी हे म्हणे। हा तर टाइम आला तो, म्हणून 8 दिवसा पहिले थोडं दुखते, टाइम आल्यावर आता तर जास्त दुखलं तिचं, आता एकदम टाइम आला तिचा, आता टाइम करू नका, आता पटकन तिने दवाखान्यात घेऊन चला। शांता तिने इथं चाल म्हणू नको, तिने दवाखान्यात घेऊन चला, तिथे चालत राह म्हणा, दवाखान्यात गेलं का टेन्शन नाही राहत, चिंता नाही राहत, इथं घरी आपल्या घरी काय व्यवस्था आहे का कोणती? कायची अजून जास्त टाइम इथं झाली म्हणजे डिलिव्हरी काय करा तुम्ही? बेबी बाई शांता चला पटकन, महापुराची गाडी आहे, महापुराच्या गाडीत बसवा तिने आणि चला पटकन घेऊन ना। आहे क्या आहे? नाही हिचा टाइम आला व, आता नाही हिचा टाइम आला, घे पटकन इंदिरा चाल वय पटकन, मन बरा धनंजयला बोला पटकन, चाल म्हणा पटकन, नाही तर होते काहीतरी गडबड। बरं झालं बापा गावात गाड्या आहेत, नाही तर कसं केलं असतं बापा, कसं केलं असतं असं अचानक काही येऊन जाते दुखणं। काय सांगू बाबा विमला ताई, मा सुनीची डिलिव्हरी कोणत्या टायमात झाली? कोरोनाच्या टायमात, जेव्हा लॉकडाऊन होतं का नाही तेव्हा अचानक पोट दुखलं, आता काय करू बाबा म्हटलं,
तरी मी तिला म्हणतच होती पुष्पाले का बापा सांभाळून घेजो, आताच नको काढजो बापा दुखणं, हा लॉकडाऊन संपू दे. हा पण तिचं ऐन लॉकडाऊन मध्ये दुखलं. आता मी काय करू, आई म्हणे दुखलं तर म्हणे. हो तर आपल्या हातात राहते का होते, तू बी बरीच आहे, कधीच आहे ते, आला टाइम तर बरोबर येतेच. हो माहित आहे, मग शांताबाईनच केली ना त्या सुनेची डिलिव्हरी, नाही? हो बापा, मा पोरग लय ढूंढलं, फोन केले, अँब्युलन्स वाल्याले फोन केलं, हा अंगणवाडी बाईले आणाले गेला, ते बी घरी नव्हती, अँब्युलन्स खाली नव्हते. आता आई काय करू म्हणे मी म्हणे. तेवढ्यात मला आठवलं बापा, मला आठवलं का मी काही ना मी शांताबाईला सांगतो गड्या म्हटलं. शांताबाईला सांगितली ना, ते आले, गंगा म्हणे वाईट होईल म्हणे, टाइम येऊन गेला म्हणे, लेकरं गुदमडून जाईल म्हणे, घे म्हणे आण म्हणे गरम पाणी गिनी. हा तर आम्ही दोघी ते शांताबाईनच केलं बापा, कसं केलं काय केलं, तिनंच केली मा सुनीची डिलिव्हरी पहिली, हो कोरोनामध्ये. हो काय येते का हो शांताबाईला डिलिव्हर करणं येते? केली बापा मासुनीची, तरी भेट केली ती ना, भेट गाडी भेट होती. आपण आता टाइम म्हणजे टाइम येऊन गेला आणि काही पर्यायच नाही होता, काय करू शांताबाई, घे म्हटलं आता तूच कर, भिऊ नको. तर सगळं चांगलं झालं. माय पोरगा आता केवढं मा नातू केवढा मोठा झाला. धनंजय काढ बरं गाडी, काढ बरं, नेवा लागते अर्जंट मध्ये, नेवा लागते तिले. हो माझी गाडी तयार आहे, मी आणतो, मी इकडे रोडवर आणतो. आणा बाईले आणा पटकन, तुम्ही इकडे रोडवर पटकन घराच्या बाहेर. हो हो काय आताच नेवा लागते काय? आताच दुकान लागलं ना, मग टाइम आहे जरासा बी लय, म्हणजे आताच अर्जंट नेवा लागते म्हणलं, म्हणजे अर्जंट आहे का? अहो बापा पाणी बी सुटून गेलं तिले ना, असं वाटते का होतेच काही इथं डिलिव्हरी, म्हणून म्हटलं अर्जंट मध्ये पटकन घेऊन चला. आता काय करतं म्हणतो. अहो मुन्नी तू पोरगी आली ना, नर्स करते ते, तिला म्हण ना जराशी, आण ना बोलावून जराशी, तपास म्हणा जराशी, तिला येत असेल ना? हो हो येते ना, तिले सरच येते तिले. मी आणतो बोलावून, पटकन आणतो मी, कल्याणीले बोलावून आणतो पटकन. कांता अंदर जाय, येते म्हणा कल्याणी पटकन म्हणा. तू गाडी काढेपर्यंत मी कल्याणीले धाडतो पटकन. हो धाड बरं पटकन, धाड बरं, तपासन की पसंती. साधना आज काय शिकवलं तर त्याचे नोट्स मला व्हॉट्सअप करून दे बरं. ठीक आहे, करते मी करते. आणि काय मग ऋतिकचा फोन वगैरे येतो का? नाही अजून नाही आला त्याचा फोन, सकाळी आला आणि त्याच्या बाद नाही आला. आता तो फोन नाही करणार, आता त्यानं सांगितलं का नाही एक वेळा का मी सोमवारी येतो, तर तो डायरेक्ट येईनच आता. तो का नाही साधना फोन नाही करत बार बार. बाई मला तर वाटते कल्याणी का सच्चा पोरगा आहे तो, पांचट नाही आहे तो, नाही तर पांचट राहिला असता का नाही तुला 1000दा फोन केला असता. पण त्यानं पाय एक वेळा फोन केला आणि तुला सांगितलं येतो म्हणून, त्यानंतर फोन पण नाही केला तुला. विचार कर ग कल्याणी, मला तर व्यवस्थित वाटतो तो मुलगा. विचार कर तू, आला घरी आला म्हणजे बोल त्याच्यासोबत असं मला वाटते. पण साधना कसं करून घेऊ लग्न? तो लग्न म्हणते तो, रिलेशन मध्ये राह ना तू, काही हरकत नाही. पण तो एकदम लग्न म्हणते. माझे बाबा काय म्हणते, माझे बाबा म्हणते की अगोदर शिक्षण पुरं कर, नर्स बन, 2-4 महिने जाऊ दे, नंतर मग लग्नाची गोष्ट घे. माय तसंच मत आहे, पण तू घाई करते, मग मी काय करू? म्हणून मी इकडे येऊन गेली. तू पटवून दे ना त्याला तसं. साधना आता पटवलं नसन काय, मी तुला देखताच बोलतो मी त्याच्यासोबत. किती सांगतो, किती समजावतो, समजते का? तो नाही समजून राहिला ना, तो नाही समजत. तो आला म्हणजे तो फोन नाही करणार आता. तो आला म्हणजे काय तुलाच विचारते, तू सांगून देतो मला नाही माहित म्हणा. बरं ठीक आहे, सांगते मी त्याला, तसंच सांगते. बरं मी तुला नोट्स पाठवून देते. कुठं गेली हो कल्याणी? बरं ठीक आहे साधना, तू नोट्स पाठवून दे मला, माझी आई आली काय म्हणते तर. ठीक आहे ठेवते मी, तू नोट्स पाठवून दे आताच्या आता. ठीक आहे. काय आई किती ओरडतो तू? मलेच बोल, मीच ओरडतो. तू फोनवरच राहतं का नीरा? फोनवरच राहतं का? कोणासंग बोलत राहतं फोनवर? अजून त्या लफंग्या संगच बोलतं का अजून बी? आहेच काय? आई कोणता लफंगा काय बोलतो तू? मी माझ्या मैत्रिणी संग बोलत होती, साधना संग. ते नोट्स पाठव म्हटलं, आज शाळा होती ना आज. हे टाकाऊन त्यापाशी नाही काय एवढं बॅग भरून तर पुस्तकं बुक आहे ना. आई तुला नाही समजत. चाल बरं मा संग चाल बरं. ते आहे का नाही कल्पना वहिनी, तिचं घाड पोट दुखून राहिलं, लयच दुखून राहिलं म्हणते. चल बरं पायभर दिले तिले जरासं. तू ते बायकायचंच नर्सिंग करतं तू, पायभर जरासं तिले. हो समजते ना तुले का डिलिव्हरीचा टाइम आला नाही आला, काय झालं काय नाही समजते ना. चाल बरं पायभर जरासं तिले. हो तेवढं तर समजते आई मला. चाल बरं पाहतो. हो चाल बरं जराशी, चाल बरं. काय बा धनंजय, एवढी मोठी गाडी संघ वागवतो बा, आणि पेट्रोल संपून जाते तर माहित नाही होत. कसं बा धनंजय, कसं होईन बा धनंजय, कसं होईन बा? होतं ना बा काका, होतं. अर्धी टंकी भरली होती. जेव्हा मी आपल्या फाट्यावर पोहोचलो ना, तेव्हा मग मीटर मध्ये पाहिलो अर्धी टंकी होती. मला इकून जायला होऊन जाते म्हटलं, तिकून येताना अजून भरून घेईन म्हटलं, असं मी म्हटलं.
आता कशी संपलो आणि कसं नाही मावीन बोलणे समजून राहिलं ना काका. लीक तर नाही लीक असन हा. हो हो खाली सांडलं दिसलं बा. मी म्हटलं हाय मग मी म्हटलं ते थोडंसं सांडलं असन तर सांडलं असन म्हटलं. पुरं सांडलं ते मला माहित नाही पडलं. आता 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 काय करावं आता कसं द्यावं बाईले. आता काय ट्रॅक्टर मध्ये असं ना बोल्या हा. ट्रॅक्टर मधून काढा आणि टाका याच्या गाडीमध्ये आणि घेऊन जा बाईले हा दोघं तिघं बसून. ट्रॅक्टर मध्ये विजय भाऊ आहे का ट्रॅक्टर मध्ये डिझेल? हो आहे घे आहे. पण गाडी किती खाते किती नाही ते आपल्याला माहित नाही बा. आपला ट्रॅक्टर जाऊ शकते कामावर तेवढं आहे. गाडी धनंजय काय रेट आहे गाडीचा आपल्या? मा गाडीचा अवरेज आहे 1 किलोमीटरले अर्धा लिटर. अर्ध्या लिटरवर मग 1 किलोमीटर चालून जाते. असं गाडीचं अवरेज आहे बा मायावाले. अर्धा लिटर बोल्या असं काय अर्धा लिटर. रे काढून तर काढून पहा जेवढं होईल तेवढं. आणि मग अर्ध्या रस्त्यात संपलं तर मग कुठं नेवावं तिथून जंगला पहाडातून. हट लेकाचा महाभिंत सरपंच भाऊ तसंही होऊ शकते. अर्ध्या रस्त्यात संपलं तर काय करा आता काय मग ट्रॅक्टरातच घेऊन चाला मग नाही का. हो आता काही पर्याय नाही आपल्याला त्याच्यासाठी काही ना काही करायला लागल. त्याच्या घरी गाडी नाही आणि ते बापले काही एवढे हुशारही नाही दौडतील ते पहा अंगणातच उभी आहे. तर आपल्यालाच काही ना काही करायचं आहे. आता असं करा तुम्ही गद्दे घेऊन या आणि आपल्या ट्रॅक्टर मध्ये डाल्यामध्ये गद्दे टाकून द्या. हा एक गद्दा टाकून द्या आणि बस त्या गद्द्यावर बाईले ठेवा आणि चला. हो असं होऊ शकते. गद्द्यावर दचके 2-3 गद्दे टाका. दचके नाही लागणार मग. चला मी आणतो मग मागून गद्दे टाकतो ट्रॅक्टरात. घेऊन ये बोल्या घेऊन ये. मी ट्रॅक्टर चालू करतो तोपर्यंत. धनंजय काळजी नको करू रे. काही नाही होत सगळं ठीक होते. सगळं ठीक होते. मा घरी किती मोठं हे झालं होतं कोरोनामध्ये तरी सगळं ठीक झालं. शांताबाई आहे ना अंदर. आता ते कल्याणी बी गेली नर्स करते ते बी गेली अंदर. आता सगळं ठीक होते. आणि गाडी बी आहेच आपली गाडी बी लागलीच आहे. काय तू टेन्शन घेता चिंता नको करू. सगळं ठीक होते. हो झाली का हो डिलिव्हरी? नाही घरीच होईन काय. आता तयारी करून राहिले कपडे गिपडे भरून राहिले ते शांताबाई बेबीबाई गी. तर हे पोरं गाडी काढायला गेले. याच्या धनंजयच्या गाडीत नेतात ना. हो धनंजयच्या गाडीत डिझेलच नाही आहे. लीक झालं त्याच्या गाडीतून डिझेल. हाय म्हणे ना डिझेलच नाही त्याच्या गाडीत. ओ माय आता कसं गड्या मग व पार्वती मग काय करते ते पोरं बस तिकडेच आहे का मग डिझेल नाही म्हणून गेले डिझेल आणाले? नाही गेले नाही डिझेल आणाले. ट्रॅक्टरातून काढून राहिले डिझेल. अमाय मॅड आहे का गड्या. पटकन जा म्हणा दोघं जण बाईक घेऊन आणि डिझेल घेऊन या म्हणा. अमाय ट्रॅक्टरातून काढतील किती टाइम होईल काय माहित बापा. आता कसं काय करते तर. आणि इकडे हिची तब्येत कशी आहे कल्पनाची? जास्त दुखते का तिले? पाणी बी सुटून गेलं हा म्हणून तर मी इकडे पटकन आली. जा म्हणलं पटकन काढा. तर त्याच्यात नाही काय आता गद्दे टाकतेत का आता. हो तर चला ना मग घेऊन तर चला तिकडे त्या ट्रॅक्टर पर्यंत तर घेऊन चला म्हणा तिले. घरातच आहे काय करून राहिले ना भरभार करतेत कपडे आणि येतेत वाटते. काकू मला अर्जंट वाटते बा. डिलिव्हरी आताच करा लागते. आताच डिलिव्हरी नाही केली ना तर गाडीत होऊ शकते. कधी बी होऊ शकते डिलिव्हरी. हे आला टाइम आलेला आहे. मला समजूनच राहिलं. मी तपासलं ना तर समजलं मला. थोडं समजते मला. टाइम आला आहे काकू. आताच करा लागते डिलिव्हरी. ओ मारी मा आता घरी कसं काय होईन व बापा. घरी कसं काय होईन. काय झालं हो ते गाडी नाही काढली काय हो. चला म्हणा पटकन बापा. बेबी बाई तुम्ही घाबरू नका चुप राहा. काही नाही होत. सगळं ठीक होते. गणपती बाप्पा आहे ना आपल्या घरोघरी आपल्या गावात गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा सगळं ठीक करन. कल्याणी मलाही तसंच वाटते जसं तुले वाटून राहिलं. पुष्पाच्या वेळेस कणी असंच होतं. इले पाणी सुटून गेले. हिची कोथडी फुटून गेली. पुष्पाची डिलिव्हरी गंगाच्या सुनीची डिलिव्हरी मॅच केली होती पहिलीवाली. तिच्या वेळेस कणी असंच झालं होतं. सटकन डिलिव्हरी झाली. काकू घ्या मग तुम्हाला आहे ना थोडासा अनुभव. मला शिक्षण आहे. घ्या आपण दोघी जणी करून घेऊ पटकन. गाडीची वाट नको पण गाडीत आता नेऊच नका त्याला गाडीमध्ये न्या ना खरंच प्रॉब्लेम होईल. त्याच्यापेक्षा काकू आपण दोघी आहो ना अनुभव आणि शिक्षण कामी येते. घ्या आपणच करू. होईन का व तुमच्यानं कल्याणी. डिलिव्हरीचं काम होय बापा. 1 जीव 2 जीव वाचवा लागते. हो ते तर आहे म्हणा पण केलं तर होते. आई तू बाहेर जा बरं बाहेर जा तू. बेबी बाई जा तुम्ही बी बाहेर जा. तुमच्या कोणी पायना नाही होणार. मारी मा करत राहा तुम्ही. जा तुम्ही बाहेर जा बरं. हो मारी मा पाय जा बापा. सांभाळ जा. मा घरचं चिराग आणि मैसून तुमच्या हाती बापा. आता तुमच्या हाती दिल्ली मी. पाय जा सांभाळ जा. काही नाही होत बेबी बाई धीर ठेवा तुम्ही. आम्ही कल्याणी आहे मी आहे सगळं करतो. सोबतीला इंदिर आहे. काकू जा तुम्ही लवकर बाहेर. आई जाणं हो लवकर. ने ना काकूले बाहेर. टाइम करण्यात फायदा नाही. आता पटकन सुरू करायला लागते. हो बाई पाहिजो बाई कल्याणी पाहिजो मा. पाहिजो बापा. चला हो बेबी बाई चला. अरे बहुत दुख रहा बहुत तेज दुख रहा. बस तू नीचे की तरफ जोर लगाते रहे बस.
इंदिरा काकू तुम्ही कनी गरम पाणी घेऊन या, जास्त गरम नाही, थोडंसं कोयमट पाणी घेऊन या आणि साफ कपडा घेऊन या मोठा, 2-3 तुकडे करून साफ कपडे घेऊन या आणि एक पत्त घेऊन या आणि धागा घेऊन या साफवाला. एवढं घेऊन या बरं पटकन. हो हो बाबा, पाणी किती काढू? पाणी घेऊन या आणि तुम्ही बाल्टीभर पाणी घेऊन घ्या. बरं धागा कोणता? सुईचा धागा काय शिवतो तो? हो, आपण वाकरी शिवतो कोणी मोठा धागा, तो धागा आणा. नवीन रीलचा आणजा आणि कैची बी आणजा बेबी बाई. हा बरं ठीक आहे, आणतो बाबा. काय धागा, गरम पाणी, कैची आणि पत्तो नाही? हो तेवढं घेऊन या तुम्ही, जा पटकन. कपडा धुवून साफ सुथरे कपडे घेऊन ये जा. हे आपले बेबी आत्याचे लुगड्याचे साफ धुतलेले कपडे घेऊन ये. हा बरं बाई, घेऊन येतो. ठीक आहे. मावशी अन्न वहिनीले लवकर. ट्रॅक्टर उभा केला आम्ही, ट्रॅक्टरात गद्दे टाकले, गद्द्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन जाऊ. कांता मावशी आण लवकर वहिनीले, सांगा त्याले घेऊन या म्हणा लवकर. अंदरच बसले आहे काय? हो रे हो गोल्या हो, जातो मी अंदर. काय करून राहिला तर भरभरच कपडेच भरतेत काय तर. थांब आणतो मी बोलावून पटकन. केला का ट्रॅक्टर उभा? इथं घरापाशी आण ना, घरापाशी आणला काय? आणला, आपल्या घरापाशीच आणला. तू वहिनीले घेऊन ये पटकन, जा. हो आल्या ना बेबी बाई झालंच नाही काय? ट्रॅक्टर उभा केला म्हणते गोल्या ना. आता तयार आहे ना ट्रॅक्टर, आपल्या घरापाशीच आहे, दरवाजापाशी. घेऊन या लवकर कल्पनाले. झालंच नाही काय तर? मारी मा, तिचा टाइम येऊन गेला म्हणते. ते मुन्नीची पोरगी म्हणते इथंच करा लागते म्हणते, घरीच म्हणते, न्याय नेवा लागत म्हणते ट्रॅक्टरात. गम्मे काय बोलता हो बेबी बाई? इथं घरीच करून राहिल्या काय? मुन्नीची पोरगी, तिला काय समजते वा? काय समजते म्हणजे? सारच येते मा पोरीले, इंजेक्शन लावता येते, सलाईन लावता येते. हा सारच येते तिले. काय समजते म्हणजे? 1 वर्ष झाला आता ते नर्सिंग करून राहिली, ते बायाच करून राहिली ते. हा काय समजते? करते ते करून राहिली ना. विश्वास दिला तिनं, काही नाही होत म्हणते. बेबी आत्या तुम्ही बाहेर जा म्हणते, मी करतो म्हणते. सोबतीले शांताबाई आहे, ते बी अनुभवी आहे. हे बरोबर आहे म्हणा, शांताबाई आहे अनुभवी. मा सोनीची डिलिव्हरी तिनंच केली तर आज होऊन जाते. मग शांताबाई आहे ना, मग टेन्शन नाही बेबी बाई. हो करतो म्हणते बापा त्या. करा म्हणली. मग कॅन्सल काय? ट्रॅक्टरात जाणं कॅन्सल काय? नाही नेवा लागत का मग कुठं? गोल्या नाही म्हणते रे, नाही म्हणते त्या. नेलं गेले तर अर्ध्यातून जाईन म्हणते गाडीतच, म्हणून घरीच करतेत त्या. हाय ना दोघी आहे, इंदिरा बी आहे, करतेत. चला चांगलं आहे बेबी बाई. खर्च वाचला मग दवाखान्याचा तुमचा. खर्चाची सोड बापा, खर्चाचं नाही काही. पण माया नातू नातीन, माया लेकरू साजरं असलं, माई सून साजरी असली म्हणजे झालं बापा. गणपती बापा सगळं चांगलं कर जाऊ बापा. चांगलंच करते बेबी बाई, चांगलंच करते. हाय ना गणपती बापा, टेन्शन नका घेऊ, सगळं ठीक होते वाटते डिलिव्हरी. हो होते. हा पोरगच होते पाहिजा. आरती करायला येते तो, गणपती बापाची आरती करायला आला तो, येऊन राहिला तो. गणपतीतच येऊन राहिला, आरती करायला येते तो. पोरगच होईन व बेबी बाई, नातू होते तुम्हाला, नातू. काही बी हो बापा, नातू हो का नातीन हो, पण साजरं झालं म्हणजे झालं बापा. हो ना, आता नातू ना नातीन सारखेच म्हणून समजा. फक्त साजरे सुखरूप झाले पाहिजे बापा. होते सुखरूप होते. बेबी बाई नातू जेते तुम्हाला पाहिजा, नातू जेते. ह्या टायमाला पोरच होत असते. आणि गणपती मध्ये ऐन डिलिव्हरी झाल्या का पोरच होत असते. तसं गिसं काही नाही व गंगा, जे व्हायचं तेच होते. पोरग ना पोरगी जे पोटात बनलं हाय, बनून तयार झालं ते 5व्या-7व्या महिन्यातच तयार होऊन जाते. जे पोटात असन ते होईन. ऐन वेळेवर होते काय? ऐन वेळेवर बदलते काय? तुला काय माहित आहे ग कमला? बरोबर पोराचे लक्षण आहे. पोरगत होते पाहिजा, होड लावतो पोरगत होते. कायची होड लावतो बापा? अशीच तोंडानं काही कबूल? कायले व माय मारी मा, काही बी हो उद्या काही बी चांगलं झालं म्हणजे बस. आता पोरग होय को पोरगी होय, कायले होड लावता बापा? नाही बेबी बाई, हे पा मी गॅरंटीने सांगतो, बेबी बाईले नातू येते. हे पा जर नातू आला ना तर मी 1 किलो लड्डू वाटन, बेसनचे लड्डू वाटन मी 1 किलो पुऱ्या गावाले. पोरग झालं तर पाहिजा का नाही? आणि पोरगी झाली तर होतच नाही पोरगी, पोरगच होते. मी पोरगच होईन तेव्हा मी पोरग झाला का मी 1 किलो बेसनाचे लाडू वाटतो पुऱ्या गावात. बेबी बाईले नातू झाला, बेबी बाईले नातू झाला म्हणून होळ लावतो मी. नातूच होते बेबी बाईले, नातू येते बेबी बाई त्या घरी, नातूच येते. ठीक आहे मग लागली. मग जर नातू आला ना बेबी बाईले, भूल जो नको, नाही तर मांग नको हटजो. तुझ्या बोलण्यावरून मांग नको हटजो, जबानवर कायम राहायचो तू. अरे मले बी गंगा म्हणते अशी तशी नाही आहे, मोठी कास्तकारी नाव. मग पायदा होळ लावतो, 1 किलो बेसनचे लड्डू वाटतो मी. गंगा 1 किलो बेसनाचे का लड्डू बनवून 1 किलो भरण थे, कसे बी काही बी समजा, पण 1 किलो बेसनाचे लड्डू मी वाटन.
बरं ठीक आहे, मग भेटते काय लड्डू उद्या तर पाहू आपण.